नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्याची तयारी करत आहोत। तर आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, इथं कढई घेतलेली, कढई गरम झाली, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घेतलेले। तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकलेली। मोहरी तडतडली की लगेच कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण मिरची, अद्रक, ओवा आणि जिरं यांना थोडं मिक्सरला लावून घेतलेलं, त्याचं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकलेलं। आता याला जस्ट थोडंसं फ्राय करायचं। लगेच याच्यामध्ये हळद टाकायची आणि आपला हा मसाला फ्राय झालेला आहे, त्याला फ्राय झालेलं बंद करायचा गॅस आणि याला थोडं थंड होऊन द्यायचं। तिथं आपला मसाला थंड झालेला आहे। आता याच्यामध्ये 4-5 बटाटे उकडलेले आहेत ते घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मॅश करून टाकायचे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये, याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। आता याच्यातच आपण थोडं पनीर घेतलेलं आहे, 150 ग्राम पनीर घेतलेले आपण, तर ते पण याच्यामध्ये बारीक करून टाकायचे। आता याला मिक्स केल्यानंतर आपण इथं 5 क्यूब अशा चीजच्या घेतलेल्या आहेत, तर त्या पण आपण इथं बारीक करून टाकायचे, त्याच्यामध्ये किसून टाकायच्या। इथं आपण हे पनीर पण घेतलेलं आहे, तर हे व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता याच्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकू। तर नाश्त्यासाठी आपण जे सँडविच बनवणार आहोत, असं सात्विक सँडविच बनवतो आपण, याच्यामध्ये लसूण किंवा कांद्याचा आपण वापर नाही करत आहे। तर असे सात्विक सँडविच आपण बनवतो। तरी आपलं फिलिंग तयार आहे। आता आपण हे ब्रेडवर व्यवस्थित पसरवून याला आपण फिलअप करून घ्यायचे। सँडविच आपण बनवून ठेवायचे एकत्रच। ते असे जो बनवलेला मसाला आहे किंवा बनवलेलं जे फिलिंग आहे ते असं ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड करायचं, पसरवायचं, सगळीकडे व्यवस्थित लावायचं, म्हणजे आपलं सँडविच खाताना छान लागेल। आता वरून हा ब्रेड ठेवायचा, तर आपलं सँडविच तयार आहे। ते आपण इथं दुसरं घेऊ सँडविच बनवायला, त्याच्यामध्ये जे फिलिंग आहे ते व्यवस्थित भरायचं। सिंपल रेसिपी आहे ही, जस्ट नाश्त्यासाठी किंवा चहाबरोबर संध्याकाळच्या वेळी 4-5 वाजता जे चहाचं टायमिंग असतं त्यावेळी पण चहाबरोबर हा नाश्ता खूप छान लागतो। ते असं फिलअप करून वरून दुसरा ब्रेड लावून आपण सगळे ब्रेड रेडी करून घेऊ। ते असं आपण तयार केलेले असे सगळे ब्रेड आपल्याला रेडी करायचे। तर इथं आपले सगळे ब्रेड रेडी आहेत आणि आता आपण याला फ्राय करण्यासाठी घेऊ। तव्यावर आपल्याला इथं शॅलो फ्राय करायचे, त्याला डीप फ्राय नाही करायचं। हेल्दी असं हे सँडविच। तर इथं मी तवा गरम आहे आणि मी इथं तूप घेतोय, तुम्ही बटर घेऊ शकता, पण तुपानं थोडा फ्लेवर छान लागतो याच्यामध्ये। आणि हे सगळं लो फ्लेमवर करायचे।
लो फ्लेमवर आपल्याला या सँडविचला, या ब्रेडला एकदम क्रिस्पी असं भाजायचे किंवा फ्राय करायचे. वरून परत एकदा थोडं तूप लावायचं, साईडनं पण तूप सोडायचं. बटरचा पण वापर करू शकता, पण तुपाने थोडा रिचनेस येतो सँडविचमध्ये, टेस्ट छान लागते. आता परत एकदा थोडं थोडं तूप लावायचं वरून आणि साईडूनही सोडायचं आणि याला लो फ्लेमवर व्यवस्थित क्रिस्प होतोपर्यंत याला चांगलं आपण भाजून घ्यायचं. तुम्ही या फिलिंगमध्ये अजून तुम्हाला गाजर, पत्तागोबी वगैरे थोडा शिजवून किंवा फ्राय करून तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. तर इथं आपले हे सँडविच तयार आहेत. पहिला लॉट आपला तयार आहे. असंच आपण आता दुसरा लॉट पण याच्यामध्ये टाकू. तर थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि असे परत सँडविच आपण याच्यामध्ये ठेवतो आहे. तर अशा आपण सगळे सँडविच आपण फ्राय करून घ्यायचे. सिंपल रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही आणि हेल्दी पण आहे. तुपाचं प्रमाण थोडं कमी करा जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर, पण फ्राय करून खाण्यापेक्षा हे छान आहे, लगेच इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे. तर अशा पण सगळे सँडविच तयार करून घेणार आहोत. तर आपले सँडविच तयार आहेत. तर आता आपण खायला घ्यायचे. ते रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तेही तुम्ही सॉसबरोबर अशीही छान लागते, पण थोडा टोमॅटो कॅचअप असेल तर आणखी छान लागते. चहाबरोबर सगळ्यात छान असा हा नाश्ता. तरी रेसिपी नक्की बनवा, नक्की खावा. कॉमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली. इन्स्टंट अशी साधी सात्विक अशी रेसिपी नक्की बनवा. अशीच एक सिंपल आणि छान रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.